शहरातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे विभाग आणि एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेतली। बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत नियोजन शून्यता, उदासीनता आणि समन्वयाच्या अभावामुळे शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप केला। पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नालेसफाई आणि दुरुस्तीची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी नाले अर्धवट अवस्थेत असून नालेसफाई ही प्रभावीपणे झालेली नाही। जोरदार पाऊस झाल्यास त्याची मोठी किंमत सर्वसामान्य सोलापूरकरांना मोजावी लागू शकते, असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला। नाल्यांचं काम, कन्स्ट्रक्शनचं काम होतं, त्याच्यात पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आणि त्यालाच पुन्हा पुन्हा काम दिलं जात आहे। त्याच्यात फक्त 60% काम झालंय, उर्वरित काम झालं नाहीये आणि होणार पण नाहीये पावसाळ्यात। महानगरपालिकेने त्यासाठी काही कंटिंजन्सी, वेगळा प्लॅन, माहिती होतं पावसाळ्यापर्यंत हे काम होणार नाहीये, पण 70% आज पूर्ण शहर खोदलंय आणि ते तसंच होणार आहे। आणि खूप मोठं आज परवा जो एक पाऊस झाला त्याच्यामुळे इतकी अपदा झाली, येणाऱ्या दिवसात अजून अपदा होणार आहे, मी हे लिहून देते। कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाहीये, काही कामं त्या ठिकाणी झालेत, नाले साफसफाई पण 65 ठिकाणी झालेत। उर्वरित जो मुरगी नाला असेल, शेळगी नाला असेल, मेन जे आपले चोक होणारे आहेत तिकडे नाला साफसफाई झाली नाहीये। म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकता की येणाऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती। मग महानगरपालिका नेमकं करताय काय? येणाऱ्या पावसाळ्यात खूप मोठे या ठिकाणी लोकांना अडचणीला सामोरे जावं लागेल, कारण का मुद्दामून महानगरपालिकेने सगळी नाला साफसफाई आणि नाल्याची जी उर्वरित कामं होती ती सगळी त्या ठिकाणी पेंडिंग ठेवलेत। शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे वारंवार आश्वासन देण्यात आले, मात्र अनेक महिने उलटूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्या म्हणाल्या। पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नावरही प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला। तुम्ही म्हणताय समांतर जलवाहिनीला आम्हीच एनटीपीसीने त्यावेळेस निधी दिलेली, मुद्दामून लँड ॲक्विजिशन न करता कॉस्ट एस्केलेट झाला आणि अजूनही तुम्ही म्हणताय 4 दिवसाआड पाणी। त्यावेळेस हे रेकॉर्डवर म्हणालेले की आम्ही 2 दिवसाआड, अजूनही सोलापूर शहराला पाणी पुरवठा विस्कळीत आहे, 4-5 दिवसांनी पाणी मिळतं आणि ते पण काही ठिकाणी वेळेवर। आमच्या पूर्व भागमध्ये अजूनही वेळेवर पाणी येत नाही। आता काय कारण देत आहेत की WTP, वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाकणीमध्ये आहे, ती फॉरेस्टची जमीन आहे, मग फॉरेस्ट आधी आपला प्लांट आहे, फॉरेस्टला आता सुचलं की ते आता त्यांच्याकडे म्हणून महापालिकेला देत नाही। तर फॉरेस्ट बरोबर तुमच्या किती मीटिंग झाल्यात? एक पण मीटिंग झाली नाही। फॉरेस्ट बरोबर तुमच्या किती मीटिंग प्रस्तावित आहेत? एक पण मीटिंग प्रस्तावित नाहीये। दुसरी गोष्ट, खासगी जमीन जर तुम्हाला घ्यायचं असेल WTP साठी, तर त्या खासगी जमीन घेण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया? 0। मग काय काम करताय तुम्ही? काम पुढे नेतच नाही। हे महत्वाची काम आहेत आणि तुम्हीच म्हणालेला 2 दिवसाआड पाणी मिळणार आहे, त्यावेळेस पासून मी प्रेझेंटेशन मध्ये ऐकते आणि त्यामुळे आपण एनटीपीसीने एवढी निधी त्या ठिकाणी दिली। केवळ महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सोलापूर शहराला पाणी वेळेवर मिळत नाहीये। उड्डाणपूल उभारणीच्या कामाबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। रेल्वे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासन यांच्यात आवश्यक समन्वय नसल्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले। केवळ घोषणा केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात कामे रखडल्याने नागरिकांचा संयम संपत चालल्याचे त्यांनी नमूद केले। आपला आसरा पूल असेल आणि मर्याई चौकचा पूल असेल, ती पण कामं आपल्याला वेळेत होताना दिसत नाहीये। आज DRM म्हणजे रेल्वेचे अधिकारी होते, NHAIचे होते, नॅशनल हायवेचे अधिकारी आणि महानगरपालिके, तिघांमध्ये ताळमेळ दिसत नाहीये। ह्याची NOC इकडून राहिले, त्याचं QAP तिकडून राहिलंय, त्याचं WQAP राहिलंय, ट्री कटिंग राहिलंय, मेथड स्टेटमेंट, असे शब्द वापरतात आणि ताळमेळ नाही। कोणालाच माहित नाही, ह्यांच्या जॉईंट मीटिंग होतच नाहीत आणि म्हणून ह्या दोन्ही पुलांची कामं कधी होणार आहेत हे आपण अंदाज पण नाही घेऊ शकत। त्याच्यामुळे पूर्ण सोलापूर शहराची लाईफलाईन कोसळली आहे, कारण का तिकडे पूर्ण ट्रॅफिक जाम होतोय आपल्याला रामवाडी पासून, आणि तिकडे अनमॅन्ड आहे, एक पण पोलीस तिकडे नसतो आणि पुन्हा एकदा नागरिकांना या अडचणींना सामोरे जावं लागेल।
सेटलमेंट भागातील मैदानांचे आधुनिक क्रीडांगणात रूपांतर, तेलुगू भवनाचे रखडलेले बांधकाम तसेच पार्क चौक येथील शिवराज गॅलरीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही प्रत्यक्षात कामे पुढे सरकत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. निधी असूनही कामे न होणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि अकार्यक्षमतेचे द्योतक असल्याची टीका त्यांनी केली. शुभ्रा आर्ट गॅलरी, आपली सोलापूरची वास्तू तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी स्पेशल निधी आणलेली. मुद्दामून ते काम ठराविक लोकांनी आणलं होतं म्हणून ते काम थांबवलं. त्याची निधी लॅप झाली. मुदतवाढीसाठी एक पण पत्र महापालिकेकडून गेलं नाही. एकाची निधी लॅप झाली, एकाची निधी अजूनही आहे. 3 कोटी पडून आहे. सेटलमेंटचं ग्राउंड आपण विकसित करणार होतो. सेटलमेंटमध्ये राहणारी बरीच मुलं ही पोलीस भरतीसाठी जातात. आपण तिथे छान ग्राउंड विकसित करण्यासाठी निधी आलेला. 3 कोटी निधी अजून प्रलंबित आहे. मुदतवाढीचं पत्र महापालिकेने अजूनही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र शासनाला पाठवलं नाहीये. जाणून बुजून ते काम अडवलंय. तेलुगू भवनचं काम, त्याच्यासाठी पण कोट्यावधी, त्या ठिकाणी लाखो निधी त्या ठिकाणी मी आणलेली. एक सिंपल NOC कलेक्टरचं ह्या लोकांना 2 वर्ष लागले घ्यायला. मुद्दामून ते काम आम्ही ठरवलेलं म्हणून माझ्या तेलुगू समाज बांधवांचं काम. हे काय वैयक्तिक कामं नाहीये. टेंडर उचलण्याची, कॉन्ट्रॅक्टर आमचे दमदाटी देऊन, ही सोलापूरच्या जनतेची विकासाची कामं मुद्दामून महानगरपालिकेने थांबवली. महापालिका प्रशासनाच्या कामकाजात वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी स्वतंत्रपणे आणि प्रभावीपणे निर्णय घेऊ शकत नसल्याचा गंभीर आरोपही खासदार शिंदे यांनी केला. अशा परिस्थितीत सोलापूरचा विकास अपेक्षित वेगाने होईल अशी आशा ठेवणे कठीण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन रखडलेली विकास कामे मार्गी लावावीत अशी मागणीही त्यांनी केली. नगरोत्थान पण तुम्हाला माहितीये, नगरोत्थानचे फक्त 250 कोटी प्रस्तावित होते, फक्त 80 कोटी आले आणि 250 कोटी येणार नाही. महाराष्ट्र शासनाकडून ह्यांना ठोस उत्तरं मिळत नाहीयेत. VCs मध्ये चीफ सेक्रेटरीला पण सांगण्यात आलं, ठोस उत्तरं नाहीयेत, कारण का ते पैसे कुठे वळवलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि नगरोत्थानची कामं, आणि मी आता विचारलं अधिकाऱ्यांना की नगरोत्थानचे उर्वरित पैसे आले नाहीत तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल सोलापूर शहरावर. सगळं त्या ठिकाणी ड्रेनेजची कामं हद्दवाढीची आणि सोलापूर शहराची विस्कळीत होणार आहेत. कॉलेरा सारखी परिस्थिती पुन्हा एकदा आपल्या सोलापुरात उद्भवली तर मला आश्चर्य वाटणार नाही ह्यांच्या हलगर्जीपणामुळे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे त्यांनी सांगितलेलं, जे वचन दिलेलं की नगरोत्थान, अतिशय महत्वाची योजना होती त्यावेळेस, या नगरोत्थानसाठी उर्वरित जी 200 कोटी निधी प्राप्त आहे ती मिळणार आपल्याला नाही आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या लोकांना, भारताच्या नागरिकांना, सोलापूरच्या लोकांना हे शासन आणि हे प्रशासन वेठीस धरत आहे.